Happy morning. Yes. Happy morning. Good morning to all of you. Happy morning. मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनला सुरुवात करते. चलो, गाणं एन्जॉय केलं का? मूड जरा बदलतो का गाणं ऐकल्यावर? कुणाला असं वाटतं? येस, बस येस बस है ना, मूड बदलतो का? कुठला एलिमेंट असेल बरं आज असं वाटतं तुम्हाला? 5 एलिमेंट पैकी कुठला एलिमेंट आज आपण डिस्कस करणार आहोत? किती वाजता? चेअर. एनी आयडिया, एनी गेस? आज आपण कुठल्या एलिमेंट बद्दल बोलणार आहोत? वायू. यस, व्हेरी गुड. यस, वायू, एअर इलेमेंट. छान, बरोबर गेस केलं. कुठलं तरी हवा कुठलं गाणं सुरू होतं ना. येस, तर आपण 5 महाभूत काय आहेत ते बघत आहोत. एकेकावर आपण चर्चा करत आहोत. त्यातलं आजचं फोर्थ डे आहे ना आज आपला. यस, तर वायू म्हणजे काय? हवा, एअर इलेमेंट. आता या प्रत्येक तत्वाचं काहीतरी पर्सेंटेज आहे है ना. ब्रह्मांडामध्ये, युनिव्हर्समध्ये प्रत्येक जे तत्व आहे त्यांचं काहीतरी पर्सेंटेज आहे. तसंच आपल्या शरीरात सुद्धा आहे. सगळ्यात जास्ती पर्सेंटेज काय आहे? पाणी आहे, जलतत्व आहे. बाहेरच्या ब्रह्मांडात सुद्धा आणि आपल्या आत सुद्धा, बरोबर. आता आपण काल बघितलं अग्नी किती आहे? 4%. अग्नीच बघितलं ना का? 4% अग्नी. आणि आज आपण बघत आहोत वायू. तर वायू किती पर्सेंट आहे? 6%, 6%. पण तो किती जास्त महत्वाचा आहे याचं एक एक्झाम्पल आपण सुरुवातीलाच बघितलं होतं की शाळेत असताना विज्ञानात आपण प्रयोग करतो. काय की मेणबत्ती लावतो आणि त्यावर काचेचा ग्लास ठेवतो आणि मेणबत्ती दिसते. तसंच आपलं आहे. आपल्या आत जर वायू इलेमेंट हा जर बंद पडला, काल पण पाहिलं आपण, वायू इलेमेंट म्हणजे काय? आपली प्राण ऊर्जा है ना. आपली प्राण ऊर्जा ती जर तिथे संपली, ग्लास उलटा ठेवला की काय होतोय? ऑक्सिजन तिथे नसतो, बरोबर. ऑक्सिजन संपतो म्हणजे काय? हवा संपते. हवा संपली की ज्योत विझते. तशीच आपली सुद्धा ज्योत लगेचच विझणार आहे है ना. सो इतका जास्त महत्वाचा आहे. मग फक्त एअर इलेमेंट महत्वाचा आहे का? नाही. तर 5ही इलेमेंट कमी असतील पर्सेंटेज, जास्ती असतील तरी सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत है ना. तर एनी गेस, एअर इलेमेंटचा रंग कुठला असेल आणि चक्र कुठलं असेल? एनी आयडिया किंवा माहिती असेल? गेस असं नाही है ना, पण माहिती पण असू शकतं. नो, ओके. भरपूर व्हिडिओज बंद आहेत म्हणून माझं पण जरा स्लो सुरू आहे. पीक नाही घेते. चलो ठीक आहे, ज्यांचे व्हिडिओ सुरू आहेत त्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. तर एअर इलेमेंटचा कलर आहे ग्रीन. ओके. आणि 7 चक्रांमधलं जे चक्र आहे ते आहे अनाहत चक्र. म्हणजे कुठलं? हृदय चक्र है ना. कारण का? काय कारण असेल? हृदयामध्ये काय आहे आणि एअर इलेमेंट मध्ये काय आहे? एअर इलेमेंट काय आहे? वायू आहे है ना. मी तुमच्याशी बोलते किंवा आपण एकमेकांशी ज्या वेळेला बोलत असतो तर आपल्याला आवाज ऐकू येतो, आपल्या कानापर्यंत तो आवाज येतो. तो कसा येतो? हवेच्या पोकळीतून येतो, बरोबर आहे. एअर जर नसेल तर आपल्याला समोरचा मग असं वाटेल की फक्त लिपसिंग करतोय है ना. आता एखादी व्यक्ती जर कर्णबधीर असेल, समोरची व्यक्ती बोलते, त्याला लिपसिंग दिसते पण आवाज नाही येते. कारण इथे बाहेरच्या ब्रह्मांडामध्ये जरी हवेची पोकळी आहे, जरी तो ध्वनी त्याच्यापर्यंत येतोय, पण इथे जी पोकळी आहे
नसा ज्या आहेत तिथे जी पोकळी आहे ती ब्लॉक आहे है ना, तिथे एअर इलेमेंट नाहीये म्हणून त्याला ऐकू येत नाही. आपण म्हणतो की एनर्जी हिलिंग हे डिस्टन्सने होतं है ना, आपण म्हणतो ऑरा एक्सचेंज होतो बरोबर. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत याच्यासाठी कोण कारणीभूत आहे किंवा कोणाच्या मदतीने हे होतंय, तर एअर इलेमेंटच्या मदतीने हे होतंय. तर हे सगळं कशामुळे होतंय, एअर इलेमेंटमुळे होतंय. मेसेजेस ट्रॅव्हल होण्याचं काम है ना, आपण एकमेकांशी जे बोलतोय ते एकमेकांना बोलणं ऐकू येणं, एनर्जी एक्सचेंज होणं, हिलिंग दिलं जाणं, डिस्टन्सने दीक्षा दिलं जाणं, हे सगळं काय होतंय. दरवाजा बंद करा बरं, लॉक कर. काल पाऊण तास लेकरू रडलाय आपलं सेशन सुरू असताना. मला नंतर असं वाटलं हे सगळे एनर्जी हिलिंग आहे आणि मला त्याचा आवाज खूप येत होता. आता मी रेकॉर्डिंग चेक नाही केलीये त्याचा आवाज येतोय की नाही, दरवाजा बंद होता पण दरवाजाच्या बाहेर तो रडत होता म्हणून आज आला. तर पण जुन्या लोकांना माहिती तो कधीच मध्ये येत नाही है ना, पण जरा डिस्टर्ब झाली. येस, काय झालं, थोडासा आवाज आम्हाला पण येत होता, आम्हालाच वाईट वाटत होत, वाईट वाटत होत. खूप जास्त रडत होता आणि मी जर सेशन थांबवून त्याला काय म्हणून विचारलं असतं ना तर पुढे सेशन झालंच नसतं. मग ते कसं आईजवळ जरा नाटकं जास्ती वाढतात, तर प्रचंड ते पाऊण तास आपलं सेशन सुरू असताना त्याच्यानंतर रात्री 12 पर्यंत रडलाय. कारण फक्त एकच होतं, त्याला वॉटर कलर हवे होते आणि त्याच्या बाबाने त्याला दिले नाही. असं त्याच्यामुळे आज जर मी त्याला 2 मिनिट इथे बसू दिलं नसतं तर आजही मला 12 वाजेपर्यंत तरी जागवलं असतं. चलो, तर त्याचे काही इलेमेंट डिस्टर्ब झालेले दिसत आहेत, तर हे एनर्जी हिलिंग करायला लागेल, जरा मनावर घ्यायला लागेल मला पण पोरांचं हिलिंग करायला आता. ओके, तर एअर मधून हे सगळं पास होत असते. एनर्जी असेल, अट्युनमेंट असेल, हिलिंग असेल, आपले जे शब्द आहेत ते हवेच्या पोकळीतून जातात. मग एखादा जर कर्णबधीर आहे तर ते इथपर्यंत येतात, पण इथे जी हवेची पोकळी आहे, ज्या नसा आहे, तिथे काय आहे, एअर इलेमेंट व्यवस्थित काम करत नाहीये. तर ग्रीन कलर का आहे किंवा हृदय चक्र का आहे है ना, तर एअर म्हणजे काय, वायू. वायू म्हणजे काय, इकडून तिकडे आपलं चाललंय सैरभैर है ना. तर हे सैरभैर होणं म्हणजे काय आहे, आपल्या शरीरामध्ये माइंड बॉडी सोल मध्ये कोण आहे, तर आपलं मन आहे, चंचल मन. जसा वायू चंचल आहे, सतत फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये कितीतरी विचार येतात है ना आपल्या मनात. तर आपलं मन कुठे, आपण म्हणतो की ब्रेनने सिग्नल्स पाठवले, पण ब्रेन सिग्नल्स कधी पाठवतोय, ज्या वेळेला मन काहीतरी विचार करते. आता मन म्हणजे काय आहे, तर एक इमोशन आहे है ना, सॅड इमोशन आहे, हॅपी इमोशन आहे. ज्या वेळेला त्या इमोशन्सला आपण टच होतोय आणि त्या इमोशनच्या अनुषंगाने ते थॉट्स आपले क्रिएट होत आहे आणि त्या थॉट्सची एनर्जी तो ब्रेन मग सगळीकडे क्रिएट करतोय, म्हणजे सगळ्या बॉडीमध्ये सिग्नल पाठवतोय आणि मग तशी एनर्जी मग बॉडीमध्ये कुठेही पेन होणं थॉट्सच्या माध्यमातून. आता आज एका आपल्या मैत्रिणीशी बोलणं झालं, त्या म्हणाल्या की काल आपण अग्नी तत्व डिस्कस करत होतो आणि मध्येच वायू बद्दल बोललो, तर मी जरा कन्फ्यूज झाले है ना. तर कन्फ्यूज होण्याचं कारण नाहीये, काय आहे, मी काल उदाहरण असं दिलं होतं की अग्नी कधी भडकते है ना, ज्या वेळेला तिला हवा लागते, वायू लागते. तर पाचही तत्व हे इंटर डिपेंडंट आहे, इंटर रिलेटेड आहे, पूरक आहे, सेपरेट नाही होऊ शकत ना. सेपरेट कसं काय होणार है ना, तर एकमेकांना ते पूरक आहेत बरोबर. एक वाढलं की एक कमी होणार, किंवा इथं काय होतोय, वायूचा सपोर्ट दिला गेला की अग्नी वाढतोय. म्हणजे काय होतंय की आपल्याला सगळ्या गोष्टी बॅलन्स कराव्या लागणार आहे. अगेन अगेन तेच येणार आहे, गोल गोल फिरून तेच येणार आहे. काय की वायू म्हणजे काय आहे, विचार आहे. मग विचार, आपण विचार काय करतोय, मग त्या विचारांचा परिणाम कुठे होतोय है ना. तर विचार कसे आहे, पॉझिटिव्ह, मग छान रिलॅक्स. विचार कसे आहेत, निगेटिव्ह आहे, टेन्शन देणारे आहे, स्ट्रेस देणारे आहे, राग देणारे आहे, म्हणजे काय झालं, तर अग्नितत्व आपोआपच वाढलं है ना. तर ह्या गोष्टी होतात. तर हृदय चक्राचा रंग आहे हिरवा. त्याच्यानंतर वायू कुठे आहे,
निसर्गात आहे, ओपन स्पेस मध्ये आपण फिरायला गेलो, किती हवा असते, आणि तिथे जर समोर आपण बघितलं सगळं काय दिसते आपल्याला, पृथ्वी हिरवीगार असते. म्हणजे ठीक आहे उन्हाळ्यात नसते तेवढी, पण तरी झाडं तरी काय असतात, हिरवीच असतात, हो की नाही. म्हणून हिरवा रंग आहे आणि विचार आहे, विचारांचा कारक आहे. मग विचार कुठे येतात, आधी हृदय चक्रामध्ये इमोशन्स तयार होतात आणि इमोशन्स वरून आपल्याला ते विचार आपले ते सुरू होत असतात. ओके, आता कशासोबत असोसिएटेड आहे तर आपण बघितलं कम्युनिकेशन, आपलं एकमेकांशी बोलणं, संवाद असेल, सुसंवाद असेल किंवा काय असेल, वाद असेल, काही असेल तर बोलणं है ना. बोललेलं समोरच्याच्या कानापर्यंत जाणं आणि कानात शिरून त्यावर ऍक्शन घेणं. ठीक आहे, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, नाही सगळंच महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं असं काही नाहीये, सगळंच महत्वाचं आहे. तर ब्रीथ म्हणजे काय, आपलं श्वासोच्छ्वास. तर तिथे काय आहे, जस्ट स्वतःला ऑब्झर्व करा आता लगेच की आपलं ब्रीदिंग आता कसं आहे, कुठपर्यंत आहे. इथे आहे, किती खोल आहे, किती डीप पर्यंत जात आहे. माईक सुरू करून सांगायचंय कुणीतरी, एका वेळेला एकीनेच बोलायचं, पोटापर्यंत, एका वेळेला एकीनेच बोला. हा, साधना ताई, नाभीपर्यंत. ओके गुड. अजून हृदयापर्यंत, नाभीपर्यंत. संगीता ताई, हृदयापर्यंत. हृदयापर्यंत. अजून मणिपूर चक्र, मणिपूर चक्र. ओके, अजून खरं उत्तर द्यायचंय. आता ब्रीदिंग कुठपर्यंत येते विचारलंय. ओके, तर जी लोक मेडिटेशन्स करतात, प्राणायाम करतात किंवा नाही पण करत पण अवेअरनेस आहे त्यावेळेला अशी उत्तरं येतात. ओके, तर आपलं ब्रीदिंग जर बघितलं तर ते वरचेवर शॅलो असतं मोस्ट ऑफ द केसेस मध्ये, ज्या वेळेला आपण धावपळ करत असतो. पण ज्या वेळेला आपण निवांत बसलेले असतो, आपल्याला अवेअरनेस असतो आणि आपण या प्रॅक्टिसेस करत असतो, प्राणायाम एक्सरसाइज है ना, त्यावेळेला मात्र आपलं ब्रीदिंग कसं असतं, नाभीपर्यंत खोलवर असतं. पण खरं ते रूट चक्रापर्यंत गेलं पाहिजे, पण आपलं ते मोस्ट ऑफ द केसेस मध्ये नाही जात किंवा गेलं तरी फील नाही होत है ना. तर सगळ्यात महत्वाचं एअर इलेमेंट कुठे काम करतोय, आपल्या ब्रीदिंगवर. आता बघा, मेडिटेशनच्या सुरुवातीला तुम्हाला प्रत्येक वेळेला हेच सांगितलं जातं की डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. तुम्ही कुठे मेडिटेशन करा, कुणाच्याही अंडर गायडन्स करा, तर प्रत्येक जण हेच बोलतो. शब्द वेगळे असतात, भाषा वेगळी असते, पण रिलॅक्स व्हा, काम व्हा, स्वतःला शांत करा. म्हणजे काय की ब्रीदिंग कंट्रोल करा. काय होतं, ब्रीदिंग कंट्रोल केलं की पुढच्या काही मिनिटांनंतर आपल्याला संपूर्ण शांत वाटतं आणि शांत वाटल्यानंतर काय होतं, विचार आपोआपच थांबतात आणि विचार थांबले की काय होतं, नंतर आठवत नाही कुठलं टेन्शन होतं, कशामुळे आपण चिडलो होतो, बरोबर, काय नक्की झालं होतं. म्हणजे जर खरोखर मनापासून जर मेडिटेशनला आपण बसलो, ध्यानाला बसलो आणि जर ते बराच काळ आपण कंटिन्यू केलं आणि आपण ठरवलं की मेडिटेशन मधून बाहेर आल्यानंतर मग मला फार काही त्यात पडायचं नाहीये, तर आपल्याला नाही आठवत. हा, पण तो एक छोटासा असा डोकावतो बाहेर. कोण कोण डोकावतो, मी ज्याला छान म्हणतो आपण इंग्लिशमध्ये EGO, इगो. मग तो तरी पण आपल्याला आठवण करून देतो की कशावरून वाद पेटला होता. पण यस, ज्या वेळेला आपण ब्रीदिंगवर काम करतो, श्वासांवर काम करतो, त्यावेळेला आपोआपच आपले विचार हे शांत होतात. एवढंच नाही तर विचार आपोआप पॉझिटिव्ह होतात है ना. तर आता एक मॅम आहे तिथे, तर कधी गाठभेट झाली की त्या म्हणतात खूप चिडचिड आणि सतत मी तुमचे स्टेटस पाहते पण ना मला काही विश्वासच नाहीये. मग खूप आमच्याकडे प्रॉब्लेम सुरू होते, भरपूर येतो पैसे, चांगला 3-1 लाखापर्यंत येतो, पण हातात शेवटी 1 रुपया राहत नाही. आणि मग मी असंच आमचं यांना म्हटलं की कोणाला तरी दाखवू का, आणि तुमचंही नाव डोक्यात होतं.
पण यांचाही काही ह्या गोष्टींवर विश्वास नाही. तुमचे स्टेटस मी बघते, सगळं काही छान फीडबॅक असतात, पण काय माहिती तुम्ही काय करतात, तर आमचा काही ह्या गोष्टींवर विश्वास नाही. म्हणजे आपण करतो काय ते माहितीच नाही, ही एक गोष्ट झाली. आणि सांगण्याचं काय आहे ते समजून घ्या. सतत निगेटिव्ह थिंकिंग, सतत निगेटिव्ह विचार, सतत जोरात बोलणं, चिडणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग पुन्हा नंतर भेट झाली काही ना काही निमित्ताने 2 वेळेला. तर म्हटलं आजकाल ना मी योगा आणि एक्सरसाइज करते. सकाळी उठले की आधी मी ठरवलंय आता करायचं. हा, आणि असं आहे ना, केंद्रात जाणं किंवा पारायण करणं, वेगवेगळे ऑकेजन्स येतात, वेगवेगळे उपवास किंवा आपले दिवस येतात, जसं पौर्णिमा आहे, तर असं खूप करणं, घरात त्यांच्या अगदी छान प्रसन्न वाटतं. पण विचार खूप निगेटिव्ह आहेत, खूप निगेटिव्ह. मग आत्ताही आज भेटला तर म्हटलं की नाही म्हणे, दिवसभर इतका बिझी जातो, पण रात्री मला ते करायचंच असतं नामजप, जे आपण परवा चर्चा केली होती की गुरु मंत्र आपण घेतो आणि मग तो गुरुमंत्र करायचाच आहे, करायचं आहे, बापरे सांगितलंय करायचं आहे, असं सगळं. आणि मग सध्या तर मला ते पण होत नाही, मग मला ते पण टेन्शन येतं. म्हणजे सगळे विचार इतके सैरभैर आहेत, अजिबात जागेवर काहीच नाहीये. आणि म्हणजे करतात, स्वामींना मानतात, केंद्रात जातात, सगळं करतात, मग ती माळ केली नाही म्हणून तेही टेन्शन येतं, असं सगळं. पण आज त्यांनी मला सांगितलं की नाही नाही, आता ना योगा आणि प्राणायाम सुरू केलाय, तर आता माझं मला असं पॉझिटिव्ह असल्यासारखं वाटतंय, है ना. तर जरी आपल्याला अवेअरनेस नसेल, काही एखाद्या कन्सेप्ट बद्दल क्लॅरिटी नसेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल आत्ताचा हा आपला क्लास 5 तत्वांबद्दल आपण बोलतोय, तर आतापर्यंत फार काही क्लॅरिटी नव्हती. आता तसं फॉर एक्झाम्पल म्हणून मी त्यांचं दिलं, तर त्यांना या गोष्टींची क्लॅरिटी नाही बाबा तुम्ही काहीतरी करता, पण आमचा ना त्या गोष्टींवर विश्वास नाही, है ना. म्हणजे हा थॉट आहे. तर क्लॅरिटी नाहीये, पण श्वासांवर लक्ष केंद्रित केलंय अलीकडे. तर काय झालंय, आपोआपच कसं वाटतंय, जे थॉट्स निगेटिव्ह होते तर ते कसं झाले, पॉझिटिव्ह झाले. पण जर कन्सेप्ट समजून घेतली तर काय होईल, रिझल्ट पटापट येतील, है ना. सुधारणा होईल प्रकृतीमध्ये, प्रवृत्तीमध्ये, इमोशनल, मेंटल, फिजिकल लेवलला, त्यानंतर फायनान्शियल लेवलला, ह्या सगळ्या गोष्टी आपोआप होतात, है ना. तर हे सगळं आहे ब्रीदिंग, जिथे आहे एअर इलेमेंट. त्याच्यानंतर एकूणच आपलं लाईफ, है ना. आज मला सारखा स्क्रीनला हात लावावा लागतो इथे समोर, कारण जी स्क्रीन मी समोर करते सगळे व्हिडिओ बंद, आणि मग मला ते फार बोलताना हे होते. कोणाचे व्हिडिओ सुरू आहेत? ओके, चला आता ही स्क्रीन इथे आहेत, व्हिडिओ सुरू. ओके, तर आपली जी लाईफ आहे, लाईफ म्हणजे आयुष्य, तर एकूणच पूर्ण आयुष्यामध्ये जी मुवमेंट आहे, म्हणजे आता मी हात असे हलवते, मी बोलते, इथे काही मुवमेंट होते, काही इथे पायांची मुवमेंट होते, जे काही असेल, ही मुवमेंट कशामुळे होते, तर आपल्या शरीरात जो एअर इलेमेंट आहे त्यामुळे होते. हवाच एक आहे ना की इथून तिथे जाते. पृथ्वी तत्व कसं म्हटलं होतं आपण, किती हेवी आहे, हलते का ती पृथ्वी, उचलून नेता येते का नाही, है ना. अथांग समुद्र आहे, एवढी मोठी नदी की उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येते का नाही. तर कुठलं एक तत्व आहे जे मुवमेंट करतंय, तर एअर इलेमेंट आहे, है ना. मग इथे काय काय येतं, कॉन्ट्रॅक्शन पण होतंय आणि एक्सपान्शन पण होतंय, है ना. सो आपल्या बॉडीमध्ये सुद्धा हे आहे, कॉन्ट्रॅक्शन होणं, एक्सपान्शन होणं. अजून इथूनच सुरुवात होते एअर इलेमेंटची. पोकळी आहे ना, श्वसन नलिका, अन्न नलिका, आणि त्या पोकळीतून कुठे जातंय, खाली जठरात जातंय. तिथे काय होतंय, पंपिंग होतंय. हार्ट मध्ये सुद्धा काय होतंय, पंपिंग होतंय. विदाउट एअर इज इट पॉसिबल, हवेशिवाय हे शक्य आहे का, रक्ताभिसरण होणं किंवा खाल्लेलं अन्न घुसळण्याची प्रक्रिया होणं, हे काहीच शक्य नाही. जसं श्वास हा हवेशिवाय शक्य नाहीये, तसं रक्ताभिसरण, खाल्लेलं अन्नाचं पचन होणं, हे काहीच शक्य नाही. मग पुढे काय, अन्न पचन झालं, आता ते काय करायचंय, पाचक रस काय करायचा, ऍब्सॉर्ब करायचा, है ना. अवयवांमध्ये काय करायचा, तो वेगवेगळ्या पेशींमध्ये, वेगवेगळ्या नसांमध्ये, स्किन मध्ये हा पाचक रस काय करायचा, ऍब्सॉर्ब करायचा आहे. म्हणजे काय आलंय तिथे, कॉन्ट्रॅक्शन आलंय, है ना. पुन्हा
जे टॉक्झिन्स आहे, जे पदार्थाचं पचन होत नाही ते काय करायचंय, बाहेर सोडायचंय. सो एक्सपान्शन आलं है ना, विष्टा किंवा युरिन, इथून आपण काय करतोय ते बाहेर सोडतोय. तर तिथे सुद्धा कशाची गरज आहे, एअरची गरज आहे है ना. सो एअर इलेमेंट त्या ठिकाणी आहे. अजून फोर्स, एखादी वस्तू उचलून घेऊन ती ठेवणं, हा जो आपण फोर्स लावतो, बल लावतो, तिथे सुद्धा काय आहे, एअर इलेमेंट आहे है ना. आपल्या हाडांमध्ये मला वाटतं डे 1-2 लाच मी म्हटलं होतं, हे जे आवाज येतो, क्रॅम्प्स येतात किंवा इथे जो आवाज येतो, बोटं मोडणं त्याला म्हणतात है ना. तर इथे सुद्धा काय आहे, एअर इलेमेंट शिवाय ते शक्य नाही. पुन्हा तिथे काय आहे, फ्लुइड पण आहे है ना. त्याच्यानंतर शरीरात कुठेही वेदना असते है ना, पेन, फिजिकल पेन, तर तिथे काय आहे, एअर इलेमेंट. कसा, वात पित्त कफ, त्याच्यामधला काय आहे, वात आहे है ना. तर वात असला की काय होतंय, क्रॅम्प्स येत आहेत, बरोबर. अजून क्रॅम्प्स कशाने येतात, लागोपाठ 3 दिवस उपवास झाला की काय होतं, बऱ्याच लेडीजला क्रॅम्प्स येतात. तुमच्यापैकी आहे का कोणी क्रॅम्प्स येतात का कुणाला? ओके, क्रॅम्प्स म्हणजे काय म्हणतात त्याला मराठीत, पोटरीमध्ये चमक, नसवर नस चढणे असं म्हणतात ना है ना. पोटरीमध्ये गोळा येणे किंवा मुरडा पोटाला म्हणतो आपण. तर नसवर नस चढणे आणि खूप हालत खराब होऊन जाते है ना, अगदीच. आणि 2-3 दिवस सतत उपवास जर झाले किंवा वात वाढला आपण असं म्हणतो शरीरात, त्यावेळेला साबुदाणा खाल्ला है ना. तर बऱ्याच गोष्टींची क्लॅरिटी आहे. तर सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार की तुम्ही हे सगळं ऐकून घेतात. पण आमच्या घरातही आईकडे सासूकडे हा प्रकार खूप जास्त आहे. पण घर की मुर्गी दाल बराबर. तर त्यांना नसतं ह्या सेशनला बसायचं आणि काही समजून घ्यायचं. दोघींना प्रचंड त्रास होतो, पायात गोळा येणे किंवा काय म्हणतात ते, नस चढणे, अक्षरशः जीव सोडून द्यायला होतं. पण काही गोष्टी समजून नाही घ्यायच्या असो. तर आता तुम्ही आहात तर तुम्ही समजून घ्या आणि तुम्हाला कुठला कुठला त्रास होतोय तर त्यावर काम करायला सुरुवात करा है ना. काय असतात तत्व की कशामुळे काय होतं. ओके, असो. चलो आता आपण बघितलं, ब्रीदिंग बघितलं. आता याच्यामुळेच काय होतंय, हार्टबीट पण वाढत आहेत है ना, विचार सैरभैर होत आहेत, अतिविचार होत आहेत आणि त्याचा परिणाम कशावर होतोय, रक्ताभिसरण यावर होतोय. आणि रक्ताभिसरणावर परिणाम झाला की काय होतोय, आपोआपच हार्टबीट कसे होतात, एकतर वाढतायत एकतर कमी होत आहेत है ना, इरेग्युलर होत आहेत. आणि मग काय होतंय, बीपीची गोळी लागते है ना. तर ह्या सगळ्या गोष्टी काय आहे, एकमेकांना पूरक आहे. एकूणच काय होतंय, तर जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते प्रॉपर होत नाहीये, तेवढं ब्लड प्युअर होत नाहीये. डायजेस्टिव्ह सिस्टीम बघितलं आपण. आता अजून एक काय आहे, तर क्रिएटिव्ह थिंकिंग. एअर इलेमेंट जर आपला डिसबॅलन्स असेल तर काय होतंय, आपली थिंकिंग पण डिसबॅलन्स होते ना, कारण तिथं मुळात काय आहे, विचार आहेत है ना. आता विचार जर डिसबॅलन्स झालेले आहेत तर त्याच्यामुळे काय होतंय, थिंकिंग, मग क्रिएटिव्ह थिंकिंग नाहीये, नवीन आयडियाज येत नाहीये कामामध्ये एकूणच. ओके, त्याच्यानंतर एअर इलेमेंट अजून कुठे आहे, यॉनिंग, जांभई, आपल्या डोळ्यांच्या पापण्या फडफडणे है ना, तिथे सुद्धा एअर इलेमेंट आहे. त्याच्यानंतर झोप, झोप येते आता, म्हणजे काय, तिथे एअर इलेमेंट काम करतोय. असंच आपण बाहेर जर कुठे गेलो, मोकळ्या हवेत गेलो किंवा बसमध्ये जरी असलो आणि हवा लागली की काय होतंय, पटकन झोप येते, होतं ना असं. येस. स्नेझिंग, शिंका येणं है ना, इथे सुद्धा काय आहे, एअर इलेमेंट आहे. आपल्या 5ही जे सेन्स ऑर्गन आहे त्यांचं जे काम आहे
पंच ज्ञानेंद्रियांचं जे काम आहे तिथे प्रत्येक ठिकाणी कोण काम करतंय? एअर इलेमेंट काम करतोय. ओके, आता एअर इलेमेंट जर जास्ती झालाय गरजेपेक्षा, ज्या वेळेला तो वाढलाय त्यावेळेला काय होतंय की हार्टबीट खूप जास्त वाढले, हार्टबीट खूप जास्ती वाढलेले असतात. त्यामुळे खूप काही होतं, स्ट्रेस, टेन्शन, डिप्रेशन, बीपीची गोळी लागणं, हे सगळं होतं. अजून एअर इलेमेंट जास्त झाल्याने काय होतं? डायरिया होतो. डायरिया जो आजार आहे तो होतो. गॅसेस होतात, आपण म्हणतो गॅसेस, वात, वायू, त्याच्यामुळे संपूर्ण शरीरात पेन होतो. मग तो गॅस कुठपर्यंत चाललाय शरीरात? कधी कधी डोक्यात जातो, डोकं खूप दुखतं, कधी कधी पोटात असतं मग ते मुरडा मारतं, कधी कधी हातांमध्ये पण असतं मग शोल्डरच फार दुखतायत, है ना. तर तो गॅस जसा जसा फ्लो होतोय त्या बॉडी पार्ट मध्ये किंवा त्या ऑर्गन मध्ये आपल्याला दुखणं सुरू होतं. आता एअर इलेमेंट वाढलाय म्हणजे काय वाढलंय? विचार वाढलेत. आणि विचार वाढलेत म्हणजे काय आहे? झोपेचा बट्ट्या बोळ म्हणजे झोप काय झालीये? झोप येत नाहीये खूप. आणि पुन्हा काय होतंय मग? गोळ्या वाढत आहेत, है ना, झोपेसाठी. आणि त्या गोळ्या वाढल्या की पुन्हा आपण आपले 5 इलेमेंट काय करतोय? डिस्टर्ब करतोय, बरोबर. तर निद्रानाश हे पण एक कारण आहे, वायू म्हणजे विचार वाढल्यामुळे. आता बघा, असं रोज सकाळी ना जबाबदारीने फार पहाटे उठणं नाही होत ब्रह्ममुहूर्तावर, पण पिकनिकला जायचंय, ट्रिपला जायचंय, त्या दिवशी अलार्मची गरज नाही पडत. बरोबर आहे, जवळपास सगळ्यांच्या बाबतीत आहे. गावाला जायचंय, मामाच्या गावाला जायचंय, माहेरी जायचंय, पिकनिकला जायचंय, मग त्यावेळेला अलार्मची गरजच नाही पडत. तर का? विचार, है ना. रात्रभर आपण तोच विचार करतो की पहाटेची गाडी चुकली नाही पाहिजे, फ्लाईट, ट्रेन चुकली नाही पाहिजे. सगळं सोबत घेतलंय की नाही, 8 दिवस आधीपासून पॅकिंग झालेलं असतं, सुरुवात झालेली असते, सगळं छान व्यवस्थित पॅकिंग असतं, पण पुन्हा रात्री तेच विचार, हे राहिलं तर नाही, ते ठेवलंय की नाही, बरोबर. मग घरून काहीतरी छान छान ड्राय स्नॅक्स करून न्यायचे आहेत का? बरंच काही काही विचार असतात. आणि मग हे विचार असल्यामुळे काय होतंय? पुन्हा झोप तिथे आपली बरोबर आपल्याला सकाळी जाग येते, है ना. अस्थमा, अस्थमाचा जो त्रास होतोय, दमा जो आहे तो पण काय आहे? वायू इलेमेंट मुळे होतोय, एअर इलेमेंट. विचार खूप जास्त झाले की काय होतंय? सैरभैर, अतिशय सैरभैर विचार आहे. कधी ह्या टोकाचे विचार, कधी त्या टोकाचे विचार, अगदी विरुद्ध टोकांचे विचार, 10 दिशांचे वेगवेगळे 10 विचार. आणि अशामुळे काय होतंय की डिसिजन मेकिंग पॉवर कमी होते, कन्फ्युजन वाढते. त्यामुळे काय होतंय? ग्राउंडिंग होत नाही. ग्राउंडिंग होत नाही म्हणजे काय? स्थिरता. माझा आवाज येतोय ना? होत आहे. येत आहे. ब्रेक मध्ये मध्ये ब्रेक होतो. तर स्थिरता नाहीये, स्टॅबिलिटी नाहीये, है ना. तर आपल्याला जर स्टॅबिलिटी हवी असेल तर फक्त अर्थ इलेमेंट वर काम करून चालेल का? आता स्टॅबिलिटी बद्दल आपण अर्थ इलेमेंट डिस्कस केला त्यावेळेला खूप बोललो, है ना. रिंग फिंगर अर्थ इलेमेंट आहे, तिथे आहे स्टॅबिलिटी आहे. पण फक्त अर्थ इलेमेंट केला स्टेबल म्हणून आपल्याला स्टॅबिलिटी मिळाली असं होईल का? तर स्टॅबिलिटीसाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे? एअर इलेमेंट सुद्धा आपला स्टेबल झाला पाहिजे, है ना. एअर इलेमेंट कुठे आहे? हा आहे. आणि बॅलन्सिंग साठी मुद्रा कुठली आहे? ही आहे. मग ही मुद्रा झाली. आता ही मुद्रा कुठली आहे? आपण म्हणतो याला ध्यान किंवा ज्ञान मुद्रा, है ना. तर जे पण काही संत महात्मे साधू संत असतील तर मोस्ट ऑफ द कुठली मुद्रा दिसते त्यांची? ही मुद्रा दिसते. आता ही मुद्रा का लावतात ते? किंवा शाळेतही 3 ओंकार म्हणायचे पटकन की आपण हीच मुद्रा घेतो शाळेतल्या मुलांना, क्लासमधल्या मुलांना, है ना. तर ही मुद्रा काय करते? ज्ञान मुद्रा किंवा एअर इलेमेंट बॅलन्सिंगची ही मुद्रा आहे. तर ही मुद्रा काय करते? आपल्या विचारांवर कंट्रोल करते. पटकन आपले विचार कंट्रोल होण्यासाठी मदत होते. पण आपल्याला जर कन्फर्म माहितीये की आपला एअर इलेमेंट हा वाढलेला आहे, त्यावेळेला काय करणार आपण?
वायुमुद्रा है ना. कमी करण्यासाठी आपण काय करतो की तो फिंगर त्या तत्वाचा अंगठ्याच्या रूटला लावतो आणि वरून अंगठा प्रेस करतो. सो हे काय झालं, वायुमुद्रा. ही झाली बॅलन्सिंगची, सॉरी कमी करण्याची. आणि वाढवायचं असेल तर तिथे आपण फिंगर टच करणार, थंब टच करणार, अंगठा. पण जर बॅलन्स करायचं असेल तर जस्ट दोघांचे पॉइंट्स टच करणार. ओके. जर डिफिशियन्सी झाली, एअर इलेमेंट हा कमी झाला तर काय काय आहे, एकूणच 5 सेन्सेस मध्ये वीकनेस येतो. 5 जे आपले ज्ञानेंद्रिय आहेत तर त्यावर वीकनेस म्हणजे ते कमजोर होतात. आता एक आपण कानाचं बघितलं, कारण ध्वनी कुठून ट्रॅव्हल करतोय, हवेच्या पोकळीमधून. तसंच श्वास काय आहे, हवा आहे है ना. 5 ज्ञानेंद्रिये डिसबॅलन्स होण्याचं काम जर एअर इलेमेंट कमी झाला तर ते होईल. त्याच्यानंतर एकूणच संपूर्ण आपल्या बॉडी लँग्वेज मध्ये म्हणा किंवा फिजिकल, मेंटल आणि इमोशनल प्रत्येक लेवलवर डलनेस येणं असेल, कॉन्स्टिपेशन कमी झालंय एअर इलेमेंट म्हणजे काय होतंय, डायजेशन होत नाहीये. डायजेशन होत नाही म्हणून काय होतंय, कॉन्स्टिपेशन है ना. फ्रोझन जॉईंट, हाडांचे आजार. काय काय आहे मग हाडांचं दुखणं, बोन्स इश्यू, जॉईंट्स पेन. कुठेही जॉईंट्स पेन जर असेल, हाडांचं दुखणं संपूर्ण शरीरातलं, ते कशामुळे होतंय, एअर इलेमेंट हा डिसबॅलन्स झाल्यामुळे होत आहे. स्किनचे प्रॉब्लेम, माईक थोडासा तरी सुरू तो बंद करा. मूड स्विंग्स होत आहेत. ओके. अजून वेट लॉस, गॅसेस होणं, ऍसिडिटी होणं, बॅकचा प्रॉब्लेम म्हणजे स्पिनल कॉर्डशी रिलेटेड, पाठीचं दुखणं, कमरेचं दुखणं. ओके. त्याच्यानंतर नी पेन, गुडघ्यांचं जर दुखणं असेल, सर्विकल स्पॉन्डिलिसिस असेल, पॅरालिसिस असेल, सायटिका असेल, तर हे सगळे आजार कशामुळे होत आहेत, वात म्हणजे वायू. कुठून आला, विचारांमधून. बाई ग, माझं आता वय झालं, आता मलाही माझ्या मैत्रिणीसारखे गुडघेदुखी सुरू होणार. करून टाकलं प्रोग्रामिंग सबकॉन्शियस माइंडचं. आता काय, वय झालं, वयानुसार हे होणार, वयानुसार ते होणार. हे काय आहे, विचार आहे, वायू आहे है ना. मग हे प्रोग्रामिंग जर करून टाकलं तर काय होणार आहे, आपोआपच ते दुखणं दिसून येणार आहे. तर बऱ्याच जण इथे जे आहेत त्यांनी आपलं 7 चक्राचं सेशन केलंय, तर त्यावेळेला पण आपण हे खूप डीप मध्ये आणि पीपीटी प्रेझेंटेशन घेऊन पाहिलेलं होतं की कसा आजार म्हणजे फिजिकल लेवलला आजार कसे येतात. तर सगळ्यात आधी ते कुठे येतात, माइंड मध्ये येतात, विचारांच्या माध्यमातून येतात. आणि ते विचार मग आपल्या मनामध्ये बाऊ करतात, घर करतात है ना. सो सबकॉन्शियस माइंड काय करतो, आपल्याला पुन्हा पुन्हा तेच दाखवतो. किती कुठे जा, फिरून फिरून कुठे येणार, पुन्हा विचारांवर. सो काय करायचंय, विचार पॉझिटिव्ह ठेवायचंय है ना. आणि वायू तत्व आहे म्हटल्यावर शेवटी पुन्हा काय आहे, विचारच आहे. ओके. आता आपण मुद्रा बघितली, त्याच्यानंतर प्राणायाम तर आहेतच. प्राणायाम केलं तर सगळ्याच आपले इलेमेंट छान बॅलन्स राहणार आहेत. डेली एक्सरसाइज असेल, तुम्हाला आवडेल तो, वॉक असेल, झुंबा असेल, योगासनं असतील, मेडिटेशन असेल. ज्यांना काहीच करायचं नाही है ना, आम्हाला वॉक पण नकोय, आम्हाला योगासनं पण नकोय, प्राणायाम पण नको, आणि ते मुद्रा वगैरे काय सांगतायत नवीन नवीन ते पण नको, काही नको आम्हाला. मग काय करायचं, मेडिटेशन. आता मेडिटेशन म्हणजे काय, जस्ट डोळे बंद करून बसा, माइंड रिलॅक्सिंग, म्युझिक लावा, बस, काहीच करू नका दुसरं, तरी सुद्धा तुम्हाला रिझल्ट येतील. आणि जमलं तर याच्या सोबत आपलं जे मेडिटेशन आता आपण घेत आहोत रोज, एक तत्व बॅलन्स करण्याचं, तर ते वाक्य आठवण्याचा प्रयत्न करा.
है ना. ओके, तर हे करू शकतात. अजून नाडी शोधन प्रक्रिया. नाडी शोधन म्हणजे काय, काल पण सांगितलं होतं की श्वास घेणं सोडणं. आता जाणीवपूर्वक कशाने, तर उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, डाव्याने सोडायचं, डाव्याने घ्यायचा, उजव्याने सोडायचं. तर हे काय आहे, अनुलोम विलोम प्राणायाम. येस. आणि अजून याला आता आजकाल नवीन नवीन कोर्सेस सुरू आहेत. यात काय म्हणतात, स्वर विज्ञान, है ना. हा जो श्वास आहे याला स्वर म्हणतात. शिव आणि पार्वती आहे, चंद्र आणि सूर्य आहे, है ना. सो ते कंट्रोल करणं आहे. ठीक आहे. अजून काय करता येईल, वायू तत्व जर जास्ती वाढलेलं असेल, म्हणजे वात वाढलेला असेल, तर वातूळ भाज्या खाणं टाळावं किंवा कच्च्या भाज्या खाणं टाळावं, वात असेल तर, वायू असेल तर. ठीक आहे. नंतर अजून जेवण टाळू नये, दुपारचं जेवण. काल अग्नितत्व आणि वायुतत्व खूप जवळचा संबंध आहे, त्याच्यामुळे आपण काल पण हे बघितलं होतं की दुपारचं जेवण स्पेशल आहे. तसं तर कुठलंच टाळायचं नाहीये, पण ज्या वेळेला अग्नी हा खूप प्रदीप्त असतो त्यावेळेला ते टाळू नये. ओके. चहा कॉफी टाळावी. तेवढं एक सोडून बोला. चहाला वेळ नसते पण वेळेला चहा खावा. म्हणजे माझ्याबद्दल म्हणते ही, तुमचं नाही माहिती मला, है ना. सगळं कळतं पण ते पाहिजे. आणि सेशन्स घ्यायला लागली तेव्हापासून ते वाढलंय. आधी तर एकच वेळ होता, पण सेशनच्या निमित्ताने चहा कॉफी अजून वाढली. बघू, करू प्रयत्न. कोणीतरी विचारणार पाहिजे. मी कसं तुम्हाला विचारते तसं मला कोणीच नाही विचारत ना. मैडम ग्रीन टी प्या. हाँ, वो तो समझता है लेकिन इच्छा नहीं होती. ऐसे किसी ने तो ऐसे डंडी लेके करवाना चाहिए. मैं कैसे व्हाट्सएप ग्रुप में आज किया सबको. वाचले का मेसेज, रेकी लेवल 2 मध्ये कोणी कोणी ऐकले. मी ऐकले मॅडम. हो ना. येस. हो. चलो ठीक आहे. किती वाजले, झाला अर्धा तास. करायचं मेडिटेशन सुरू. उद्याच्या क्लासचा मी दुपारनंतर अपडेट देईल. शक्यतो होईल क्लास. ओके. पण इन केस जर इथे असले गेस्ट तर मग एखाद वेळ कॅन्सल होईल, पण शक्यतो होईल. ओके. उद्या लास्ट आपलं 5वं तत्व आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला हा प्रवास आवडत असेल तर मग आपण पुढे कंटिन्यू करूया. ठीक आहे. 5 दिवसानंतर मग ते काय असेल, काय कंटिन्यू करायचं, कसं कंटिन्यू करायचं, वेळ कुठली असेल, काय घेऊया टॉपिक्स, तर त्याबद्दल आपण चर्चा करू. ओके. चला मेडिटेशन करायचं आता सुरू. येस. ताट बसा, डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या, सोडा. आता आपण खूप वरवर डिस्कस केलेलं आहे. अजून डीप मध्ये भरपूर काही गोष्टी आहेत. तर ते पुढे ज्यांना हा 5 दिवसाचा प्रवास आवडला असेल माझ्यासोबतचा, तर पुढे मग आपण थोडस डीप अँड डिटेल बाकी बऱ्याच गोष्टी तिथे आहेत ते आपण करूया. लाईव्ह प्रॅक्टिस घेऊया. हा मुद्रा, बॅलन्सिंगची मुद्रा घ्या. ओके. बॅलन्सिंगची घ्या. जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ घ्या. नंतर लूज केले हात तरी चालेल. जाणीवपूर्वक दीर्घ श्वास घ्यायचा, नाकाने नाभीपर्यंत खोलवर आणि हळूवार. आणि हे दीर्घ श्वास आपल्याला फुंकर मारत तोंडाने सोडून द्यायचे आहेत. बघा, श्वास घेताना काय होतंय, तुमची छाती वर उचलली जाते आणि श्वास सोडताना खांदे खाली जात आहेत. आलं लक्षात. मुवमेंट कशी आहे, है ना. मुवमेंट, एअर इलेमेंट जिथे आहे तिथे मुवमेंट आहे असं आपण आता बघितलं. तर लक्षात आलं तुम्हाला कशी होते मुवमेंट. पोट सुद्धा आपलं श्वास घेतो, श्वास सोडतो त्यावेळेला पोट काय होतंय, आत बाहेर जातंय. सो काय, एअर एलिमेंट.
संपूर्ण लक्ष आपल्या प्रत्येक श्वासावर केंद्रित करायचंय. जाणीवपूर्वक दीर्घ श्वास घ्यायचे आहेत हळुवारपणे आणि सोडायचे. यस, इन बिटवीन तुम्हाला काहीतरी एखादा थॉट येईल तुमच्या मनात, इट्स ओके, हरकत नाही. तुम्हाला कसला तरी स्पर्श झाल्यासारखं वाटेल, काहीतरी ऐकू आल्यासारखं वाटेल, एखादा तुम्हाला सुगंध येऊ शकतो, इट्स ओके, हरकत नाही. छान छान साईन आहे. का? कारण आपले 5 सेन्स ऑर्गन त्यांचं काम व्यवस्थित करत आहेत, ते छान हेल्दी आहेत, म्हणून हे सगळं आपल्याला जाणवतंय. पण आपल्याला फक्त द्रष्टाभाव ठेवायचा आहे आणि पुढे जायचंय. त्या विचारांसोबत, त्या इमोशन सोबत, त्या फिलिंग सोबत आपल्याला धरून बसायचं नाही, थांबायचं नाही, पुढे जायचं. आपलं ब्रीदिंग संपूर्ण नॉर्मल होऊ द्यायचंय. या 5 सेन्सेसच्या व्यतिरिक्त आपल्या 6 सेन्सवर आपल्याला काम करायचंय. आपल्या हायर सेल्फला आपल्याला कनेक्ट होण्याचा प्रयत्न करायचा आहे. संपूर्ण शांतता. आणि या प्रत्येक श्वासाबरोबर या दिव्य ब्रह्मांडातून मी सर्वोच्च सकारात्मक ऊर्जा ग्रहण करत आहे असा भाव आपल्या मनात आपल्याला ठेवायचा आहे. अगदी कायमस्वरूपी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि अगदी कायमस्वरूपी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या प्रत्येक बाहेर सोडल्या जाणाऱ्या श्वासाबरोबर मी माझ्या शरीरातून, मनातून, आत्म्यातून, ऑरातून, 5 तत्वातून, 7 चक्रातून कुठल्याही प्रकारची, कुठल्याही कारणाने कळत नकळत जी निगेटिव्ह ऊर्जा असेल तर ती कायमस्वरूपी मी बाहेर सोडत आहे असा भाव आपल्या मनात आपल्याला घ्यायचा आहे, ठेवायचा आहे. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करा. संपूर्ण शांतता. आपण आपल्या घरात बसलेले आहोत आणि आपल्याला कशाचा तरी स्पर्श होतोय का हे आपल्याला बघायचंय, फील करायचंय. फील घ्या. आपल्याला कसा स्पर्श होतोय. गार आहे, कोमट आहे, गरम आहे. अनुभव करा. कुठे कुठे आहे एअर इलेमेंट. कुठलेही सिग्नल्स एअर इलेमेंट मधूनच ट्रॅव्हल होतात. कुठलंही कम्युनिकेशन असेल, कुठलेही मेसेजेस असतील, कुठलीही एनर्जी असेल, व्हायब्रेशन असतील. इव्हन तुम्ही जो फोन कॉल करतात, व्हॉट्सअप कॉल, व्हिडिओ कॉल, गुगल कॉल, झूम कॉल आणि टेलिपॅथी, प्रत्येक ठिकाणी एअर इलेमेंट आहे. त्याशिवाय हे शक्य नाही. आजूबाजूला जो एअर इलेमेंट आहे, हवा आहे तुमच्या आजूबाजूला, ती बघा, फील करा. तसंच आपल्या आत जो एअर इलेमेंट आहे, वायुतत्व आहे, बघा, त्याचा फील घ्या. कुठे आहे आपल्या शरीराच्या आत वायुतत्व? अगदी प्रत्येक ठिकाणी. श्वसन नलिका, अन्न नलिका, रक्ताभिसरण संस्था, जठर, फुफ्फुस, पचन संस्था, है ना,
जिथे जिथे वहन सुरू आहे, प्रवाह सुरू आहे है ना, पूर्ण शरीरामध्ये काय सुरू आहे, रक्तप्रवाह, त्याचा फील घ्या जरा. तुमचा जो श्वास सुरू आहे, श्वास घेणं, श्वास सोडणं, त्याचा फील घ्या. हृदयाचं जे पंपिंग होत आहे, लंग्स मध्ये जे पंपिंग होत आहे, कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शन जे सुरू आहे, त्याचा फील घ्या. संपूर्ण एकाग्र होऊन जा आणि तुमच्या शरीराच्या आत जो एअर एलिमेंट आहे, जे वायू तत्व आहे, त्याचा अनुभव करा. बघा तुमच्या शरीराच्या आत कुठे कुठे हे वायू तत्व आहे. यॉनिंग, जांभई येणं, झोप लागणं, हे काय आहे, वायू तत्वाचंच एक फंक्शन आहे. ओके. सो मेडिटेशनच्या दरम्यान ज्या वेळेला आपण ब्रीदिंगवर काम करतो, आपल्या श्वासांवर काम करतो, त्यावेळेला अर्थातच झोप येणं हे स्वाभाविक आहे. आणि झोप येत असेल, रिलॅक्स वाटत असेल, देन इट्स ओके, छान आहे. यस, तुमच्या कानाला शब्द माझे कदाचित ऐकू येत नसतील, तुम्हाला झोप जर येत असेल तर काय होतं, कॉन्शियसली आता तुम्ही जे ऐकत आहात तर तुमच्या कानांना ते शब्द नाही ऐकू येणार, पण सबकॉन्शियसली तुमचं माइंड ते व्हायब्रेशन्स, त्या शब्दांची एनर्जी ग्रहण करत असतं. त्यामुळेच तुम्ही म्हणतात की यस मला झोप लागली, मला काही कळलं नाही, पण शेवटी ज्या वेळेला जाग आली त्यावेळेला मात्र छान वाटलं, रिलॅक्स वाटलं, शांत वाटलं, समाधान वाटलं. तर ते कशामुळे होत आहे, कॉन्शियसली जरी ते शब्द आपल्या कानातून आपल्याला समजत नसले तरी सुद्धा काय होतंय, सबकॉन्शियस वर वर्क होतंय. का होतंय, कारण हे काम वायू तत्वाकडे आहे. श्वासांवर ज्या वेळेला आपण नियंत्रण मिळवतो त्यावेळेला रिलॅक्स वाटणं आणि झोप येणं हे स्वाभाविक आहे. सो डोंट वरी. आणि सेशन रात्रीचा आहे, दिवसभराचा थकवा आहे, देन इट्स ओके. ठीक आहे, पॉझिटिव्हली घ्यायचंय, पुढे जायचंय. आपण आता आपल्या घरात बसलेले असताना आपल्या आजूबाजूचा एअर एलिमेंटचा आपण फील घेतला. आपल्या शरीराच्या आत जिथे एअर एलिमेंट आहे तिथला आपण फील घेतला, काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता आपल्याला थोडंसं पुढे जायचंय. पुढे जाऊया. स्वतःला एका मोकळ्या जागेत छान हिरव्यागार डोंगरावर ध्यानस्थ बसलेलं बघा. स्पेस, ओपन स्पेस आहे आणि छान घनदाट असं हिरवगार झाड आहे आणि त्या झाडाखाली तुम्ही ध्यानस्थ बसलेले आहात. छान सावली आहे, छान एअर आहे, शुद्ध हवा आहे. त्या हवेचा तुम्हाला स्पर्श होतो आहे. एक एक क्षण जसं तुम्ही पुढे जात आहात, दूरवर पसरलेला हिरवागार डोंगर, खूप दूरपर्यंत, जिथपर्यंत तुमची नजर जात आहे तिथपर्यंत सगळीकडे छान हिरवळ आहे, हिरवागार डोंगर आहे. वरती स्काय आहे, निळाशार आकाश आहे आणि तुमच्या मनाला अतिशय शांत आणि प्रसन्न वाटत आहे. बघा, या ओपन स्पेस मध्ये तुम्ही बसलेले आहात, निळाशार आकाशाखाली तुम्ही बसलेले आहात. सगळीकडे वायू तत्व आहे,
स्वच्छ हवा आहे त्या हवेचा स्पर्श अनुभव करा. तुम्हाला कुठे कुठे ही हवा स्पर्श करते आहे? तुमच्या केसांवर, तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या शोल्डर्सवर, तुमच्या छातीवर, पोटावर, पाठीवर, तुमचे दोन्ही हात, अगदी प्रत्येक बॉडी पार्टवर तुम्हाला त्या हवेचा स्पर्श फील करायचा आहे. कमरेच्या खाली, हिप्स, दोन्ही आपले मांड्या, गुडघे, पाय, तळपाय, अगदी सगळीकडे या हवेचा स्पर्श अनुभव करायचा आहे. बघा किती गोड आणि गुलाबी ही हवा आहे. खूप हवीशी वाटणारी आहे. अगदी आपल्या मनाला सुख देऊन जाणारी आहे. अतिशय तुम्हाला प्रसन्न वाटत आहे, शांत वाटत आहे. तुम्ही फील करू शकत आहात की तुम्ही एक वेगळीच व्यक्ती आहात, जी रोजच्या धावपळीतली वैतागलेली, चिडलेली ती नाही, तर एक प्रसन्न व्यक्तिमत्व आहे. तुमच्या चेहऱ्यावरची ब्युटी तुम्ही बघा, किती ते तेज तुमच्या एकूणच पर्सनॅलिटी मध्ये आलेलं आहे. स्वतःच्या शरीराच्या भोवती एक दिव्य तेज बघण्याचा प्रयत्न करा, कारण आता तुमचं हिलिंग सुरू आहे. साक्षात 5 तत्व तुम्हाला हिलिंग देत आहेत. प्रयत्न करा स्वतःच्या चेहऱ्यावरचं दिव्य तेज बघण्याचा. तुमच्या पर्सनॅलिटी मध्ये एकूणच छान आत्मविश्वास आता आलेला आहे. तुम्ही स्वतःला खूप लकी फील करत आहात, कारण तुम्हाला आता हे हिलिंग सुरू असल्यामुळे प्रचंड शांत वाटत आहे. सगळे निगेटिव्ह एनर्जी ही अतिशय डीप लेवलला जाऊन क्लीन होत आहे. तुम्ही खूप हलकं फील करत आहात, रिलॅक्स फील करत आहात, शांत फील करत आहात आणि समाधानी फील करत आहात. आणि बघा, तुम्ही आता एक प्युअर डिव्हाइन सोल आहात. प्रसन्न, आनंदी, एक प्युअर डिव्हाइन सोल तुम्ही आता असल्यामुळे या निळाशार आकाशातून एक सुंदर असा पांढरा शुभ्र ढग तुमच्या दिशेने आलेला आहे. बघा किती प्रचंड सुंदर, अतिशय मनमोहक, कापसासारखा पांढरा शुभ्र एक ढग या निळाशार आकाशातून तुम्ही जिथे या हिरव्यागार डोंगरावर बसलेले आहात, एका घनदाट हिरव्यागार झाडाखाली, त्या ठिकाणी आलेला आहे. आणि तुम्ही अतिशय लाईट फील करत आहात, कारण सगळे निगेटिव्ह एनर्जी, ब्लॉकेजेस, पॅटर्न सगळे रिलीज झालेले आहेत. आणि तुम्ही एखाद्या पाखरासारखं अतिशय हलकं लाईट फील करत आहात. आणि तुम्ही उठून या ढगावर आता बसलेले आहात. बघा, या ढगावर तुम्ही बसल्यानंतर तुमच्या मनातलं वायू तत्व तुम्हाला अनुभव करायचंय. ज्या स्पीडने तुम्ही या ढगावरून बसून एक सैर करणार आहात, त्या स्पीडने करा. स्लो असेल, फास्ट असेल, नॉर्मल असेल, भन्नाट असेल, जे काही असेल, तुमचं वायू तत्व अनुभवण्याचा प्रयत्न करा. तो स्पीड बघा, तो स्पीड अनुभवण्याचा प्रयत्न करा. आजूबाजूचे ढग तुम्हाला छान स्माइल देत आहेत, तुमचं स्वागत करत आहे एका नवीन दुनियेत. तुम्हाला खूप लकी असं फील होत आहे. तुम्हाला खूप सॅटिस्फॅक्शन वाटत आहे, सुख समाधान वाटत आहे.
आता तुमच्याकडे तुमचं शरीर नाहीच. तुम्ही एक आता डिव्हाइन सोल आहात. तुम्ही अतिशय हलकं लाईट फील करत आहात आणि प्रचंड आनंदित आणि समाधानी तुम्ही आता आहात. तुमचं मन ज्या स्पीडने जात असेल त्या स्पीडने जाऊ द्या. ढगावर बसून अगदी इकडून तिकडे या संपूर्ण निळाशार आकाशात हे अखंड ब्रह्मांड तुमचं आहे. हे अखंड ब्रह्मांड तुमचं आहे. तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकत आहात. पाहिजे तितका वेळ आणि पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही तिथे राहू शकत आहात. कारण तुम्ही एक प्युअर सोल आहात. तुमचं संपूर्ण क्लिन्सिंग झालेलं आहे. बघा, तुम्ही या ढगावर बसलेले आहात आणि तुमचे काळेशार केस, लांब सडक केस मस्त या वाऱ्यावर उडत आहेत. छान ते डान्स करत आहेत. तुमचे लांब सडक काळेशार घनदाट सिल्की मुलायम केस बघा, या पांढऱ्या शुभ्र ढगावर तुम्ही बसलेले आहात आणि या वाऱ्याच्या गतीने ते छान सैरभैर उडत आहेत. तुमच्या चेहऱ्यावर त्या हवेचा स्पर्श अनुभव करा. बघा, ही गुलाबी हवा, अतिशय प्रेमळ हवा तुमच्या चेहऱ्याला स्पर्श करत आहे आणि तुम्हाला खूप प्रेम देत आहे. तुमच्या संपूर्ण शरीरावर उठणारे तरंग अनुभव करा. तुमच्या संपूर्ण शरीरावर उठणारे शहारे अनुभव करा. बघा, या ढगांवर तुम्ही बसलेले आहात आणि हवा तुम्हाला किती गार वाटते आहे, कशी तुम्हाला ती जाणवते आहे, अनुभव घ्या. स्वतःला अगदी लाईट वेट फील करा. एका पाखराप्रमाणे तुम्ही स्वच्छंदी आहात, संपूर्ण समाधानी आहात, संपूर्ण रिलॅक्स आहात, प्रसन्न आहात. तुमचं मन प्रचंड शांत झालेलं आहे. शांत झालेलं आहे. आणि या कापसासारख्या पिंजलेल्या पांढऱ्या शुभ्र ढगावर बसून तुम्ही या संपूर्ण आसमंतात, या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये तुम्हाला पाहिजे त्या वेगाने, पाहिजे तिथे, पाहिजे तेवढा वेळ जाऊ शकत आहात. फील घ्यायचं आहे. स्वतःला सांगा, आय एम कम्प्लिटली बॅलन्स्ड. I am completely balanced. माझ्या माइंड बॉडी सोल मध्ये समतोल प्रमाणात ही पाचही तत्व आहेत. त्यामुळे माझं आयुष्य हे संपूर्ण परमसुख, समाधान, शांततेचं आहे. I love myself. I love myself. I love myself. I am kind to myself and others. मी स्वतःसाठी आणि या ब्रह्मांडातील कणाकणासाठी माझ्या मनात करुणा भाव आहे आणि कृतज्ञता भाव आहे. आय एम ग्रेटफुल. आय एम ग्रेटफुल. आय एम ग्रेटफुल. आय एम थँकफुल. आय एम थँकफुल. I love so much this peace and gratitude.
आय लव्ह सो मच धिस पीस ऑफ माइंड. मी आता माझ्या इनर सेल्फ सोबत कनेक्ट झालेले आहे. मी आता माझ्या हायर सेल्फ सोबत कनेक्ट झालेले आहे. आय एम फिल्ड विथ अनकंडिशनल लव्ह. आय एम फिल्ड विथ अनकंडिशनल लव्ह. माझ्या हृदयामध्ये, माझ्या हृदयातल्या या वायू तत्वामध्ये, या अखंड ब्रह्मांडासाठी, ब्रह्मांडातील कणाकणासाठी करुणा भाव आहे, प्रेम भाव आहे, दया भाव आहे. या ब्रह्मांडातील एअर इलेमेंटला आणि आपल्या शरीराच्या आत असलेल्या एअर इलेमेंटला, वायू तत्वाला आपल्याला ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे, धन्यवाद द्यायचा आहे की आज माझं एवढं सुंदर हिलिंग करण्यासाठी माझ्या शरीरात, माझ्या मनात, माझ्या भावनांमध्ये शांतता, समाधान, सुख देण्यासाठी, माझ्या शरीरातील वायू तत्व बॅलन्स करण्यासाठी या वायू तत्वाला धन्यवाद द्यायचे आहेत. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. वायू तत्वाबरोबर इतर 4 एलिमेंटला सुद्धा आपल्याला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत. कारण ज्या वेळेला आपण ओपन स्पेस मध्ये असतो त्यावेळेला 5ही तत्व आपल्या साक्षीला असतात, आपल्या भिंतीला उभे असतात, आपलं हिलिंग करत असतात. सो इतर उर्वरित 4ही तत्वांना सुद्धा आपल्याला ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आपले इष्टदेव, कुलदेव, माता पिता, समस्त गुरुजन, आपले गुरु, स्वामी, ज्या कुठल्या हायर पॉझिटिव्ह एनर्जीला तुम्ही मानत असाल त्या एनर्जीला तुम्हाला मनोमन ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे. ज्या कुठल्याही माध्यमातून या क्लास बद्दल तुम्हाला माहिती मिळाली त्या माध्यमाला थँक्यू म्हणा. मोबाईल स्क्रीनवर जर मेसेज पाहिला असेल तर मोबाईलला थँक्यू म्हणा. कुणीतरी फोनवरून मेसेज दिला असेल तर त्या फोन कॉलला थँक्यू म्हणा. कुणीतरी फेसबुकवर हा मेसेज पाहिला असेल तर त्या फेसबुकला थँक्यू म्हणा. ते फेसबुक कुणी तयार केलं त्याला थँक्यू म्हणा. व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये मेसेज मिळाला असेल तर ग्रुप ऍडमिनला थँक्यू म्हणा. आणि हा मेसेज मिळाल्यानंतर या क्लासमध्ये येण्याचा डिसिजन तुम्ही घेतला सो स्वतःला थँक्यू म्हणा. या 5 दिवसात जी व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शन करते आहे तिला थँक्यू म्हणा. अजूनही तुम्ही छान या ढगांवर बसून स्वच्छंदी बागडत आहात, फिरत आहात. पण आता वेळ झालेली आहे परतीची. सो हळुवारपणे हा क्यूटचा ढग तुम्हाला, तुम्ही ज्या ठिकाणी हिरव्यागार डोंगरावर बसलेले होतात एका झाडाखाली, तिथे आणून सोडत आहे. बघा तुमचा हा परतीचा प्रवास. आणि तुम्ही आता त्या ठिकाणी उतरलेले आहात. हे वायू तत्व, हा ढग तुम्हाला प्रॉमिस करतोय की मी तुला घेऊन जायला पुन्हा येईल. तुला छान असं एक
तुझी सहल करून देईल या ब्रह्मांडातून. आणि आता तुम्ही आपल्या घराकडे येण्यासाठी निघालेले आहात. बघा स्वतःला, स्वतःच्या घरात बसलेलं. परत या. तुमच्या घरातील, तुमच्या आजूबाजूची प्रत्येक वस्तू फील करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. तुमच्या घरातला सुगंध घेण्याचा प्रयत्न करा. ढगावर जो तुम्हाला स्पर्श झालेला होता बसल्यानंतर, आणि जो तुम्हाला त्या हिरव्यागार डोंगरावर जो एक गवताचा स्पर्श होता, तिथनं आता तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही जमिनीवर बसलेले आहात किंवा सोफ्यावर, चेअरवर बसलेले आहात, तर तो स्पर्श, तो फील घ्या. आणि स्वतःचा वेळ घेत अतिशय हळुवारपणे, कुठलीही घाई न करता पुन्हा येण्याचा प्रयत्न करा. कुठलीही घाई करू नका. स्वतःचा वेळ घ्या. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर चोळा. एक ऊर्जा निर्माण करा. चलो, तुमचे ब्युटिफुल फेसेस जरा बघू द्या. असे कॅमेरा बंद करतात ना, सेशन करतात की काय, नाही मला माहितीच नाही. पण यस, जे आहेत ऑन स्क्रीन, तर मी बघू शकते की तुम्हाला रिलॅक्स तुम्ही फील करत आहात. तुम्ही डोलायला लागलेले आहात. तुम्ही छान त्या इमोशन्स सोबत जात आहात. एक स्माइल तुमच्या चेहऱ्यावर मला दिसते. तर मलाही समाधान वाटतंय की मी जे काही करते आहे तर त्याला कोणीतरी प्रतिसाद देत आहे. सो थँक्यू सो मच. यस, येस, मला ही संधी दिली त्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ लव्ह. ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स. थँक्यू सो मच. Thank you.